राज्य शासनाच्या विविध विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना प्रलंबित थकबाकी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शासनाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र वाढती महागाई, अपुरी वेतनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने अद्याप ठोस अशी भूमिका घेतलेली नसल्याने कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी कायम आहे. राज्य शासनाने 1 जानेवारी 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीतील महागाई भत्त्यातील वाढीची थकबाकी संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कर्मचारी संघटनांच्या माहितीनुसार जिल्ह्यात राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये सुमारे 6 ते 7 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या मिळून हा आकडा 20,000च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या निर्णयाचा लाभ मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी तो अपुरा असल्याची भावना व्यक्त केली आहे. संघटनांच्या मते सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून शासनाने महागाई भत्त्याची थकबाकी दिली असली तरी इतर प्रलंबित मागण्या अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत. थकबाकीची रक्कम मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी वेतनवाढ, भत्ते, सेवा अटी आणि इतर आर्थिक मागण्यांबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कर्मचारी संघटनांकडून व्यक्त होत आहे.